मी परभणीच्या जिंतूर शहरातील ग्रामीण रुग्णालयामध्ये खरं तर याच ग्रामीण रुग्णालयाच्या आधारावरती ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था जी आहे ती जिवंत आहे। मात्र या ग्रामीण रुग्णालयात 50 खाटा आहेत आणि 50 खाट्यावरचा कारभार जो 3 ॲम्ब्युलन्स वरती चालवला जातो त्या 3 ॲम्ब्युलन्ससाठी एकच ड्रायव्हर आहे। एक कार्डियकची ॲम्ब्युलन्स आहे, एक 102 ची ॲम्ब्युलन्स आहे आणि ही अतिरिक्त जी या ठिकाणी आपल्याला ॲम्ब्युलन्स पाहायला मिळते त्या 3 ॲम्ब्युलन्ससाठी एकच ड्रायव्हर या ठिकाणी देण्यात आले आहे। त्या रणरागिणी आपल्या सोबत आहेत। ताई, तुम्ही किती वर्षापासून ही सेवा देताय? 2.5 वर्ष झाले सर। किती ॲम्ब्युलन्स आहेत आपल्याकडे? 3 सर। कुठल्या ॲम्ब्युलन्स आहेत? एक कार्डियक आहे आणि 2 102 आहे सर। 3 ॲम्ब्युलन्स आहेत, ड्रायव्हर किती आहे त्याच्यावर? एकच आहे सर। एक ड्रायव्हर आहे। हो। तुम्ही एकट्याच आहात? किती तासाची ड्युटी असते? नियमानुसार तर 8च तासाची असते, पण आता इथे 24 तास करावं लागत आहे मी एकटी असल्यामुळे। काय अडचणी काय येतात? ड्रायव्हर नाही सर, प्रत्येकाला म्हणजे प्रत्येक लाभार्थ्याला आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा लाभ देता येत नाही, कारण की मी एकच असल्यामुळे माझी प्रत्येक ठिकाणी ऑर्डर असते, प्रत्येक जयंतीला, प्रत्येक ठिकाणी, इलेक्शनला, प्रत्येक ठिकाणी। मग तेव्हा पेशंटची गैरसोय होत आहे, तर शासनाने एक जर ड्रायव्हर दिला तर बरं होईल। आपण बघतोय की ह्या ड्रायव्हर महिला आहेत ज्या आपलं काम इमानदारीने करतात। मात्र या ठिकाणी ज्या वेळेस त्या इतर सेवेसाठी जातात त्यावेळेस एखाद्या रुग्णाला जर इमर्जन्सी सेवा लागली तर त्या रुग्णाला वेळेत ॲम्ब्युलन्स मिळत नाही। आपण दुसरीकडे बघतोय की हे 108 चे ॲम्ब्युलन्स आहे आणि 108 च्या ॲम्ब्युलन्सचा आपण बेजबाबदारपणा बघितलेला आहे। या 108 ॲम्ब्युलन्स वेळेत न मिळाल्यामुळे एका गरोदर महिलेसह तिच्या पोटामध्ये बाळाचा देखील मृत्यू झाला होता आणि आजही ही ॲम्ब्युलन्स जी आहे ते जिंतूर शहरातील ग्रामीण रुग्णालयासमोर आपण परिसरामध्ये उभी आहे। खरं तर ग्रामीण रुग्णालयाचा परिसर समोरून आहे आणि पाठीमागचा भाग आहे। या ठिकाणी सुद्धा आजही ड्रायव्हर आणि डॉक्टर या ठिकाणी ॲम्ब्युलन्समध्ये नाही आहेत। त्यामुळे हा बेजबाबदारपणा जो आहे तो सातत्यानं समोर येतोय। अशा निष्काळजीपणा करणाऱ्या ॲम्ब्युलन्स चालकांवर आणि डॉक्टरांवरती कारवाई होणं गरजेचं आहे आणि यांना सक्त ताकीद देणं सुद्धा गरजेचं आहे। कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सह ज्ञानेश्वर रुंडा, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।